नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सरळ सेवेच्या दृष्टीने एक वेगळी सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्याच्यात आपण दुसरा सेक्शन बघत आहे. पहिल्या सेक्शन मध्ये आपण काय बघितलं, पोलीस भरतीवर 2025 मध्ये जे काही करंटवर प्रश्न आले ते आपण 13 पार्ट्स मध्ये बघितले. आता आपण काय बघत आहोत तर महाराष्ट्र जिल्हे व चालू घडामोडी हा दुसरा सेक्शन आपण बघत आहोत. आणि आपण सोर्स म्हणून काय वापरत आहोत तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे, हे वापरत आहोत. ठीक आहे. तर आपण हे सगळंच पुस्तक कंप्लीट करून घ्यायचं ठरवलं आहे, त्याच्यातला हा दुसरा सेक्शन आहे. बघा, तर आजचा पहिला प्रश्न काय आहे, बरं ही सिरीज कंटिन्यू होणार आहे का, एक कमेंट आलेली, त्याला मी रिप्लाय तसाही दिलेला आहे. तरी पण बाकीच्यांना कोणाला शंका असेल तर ही सिरीज आपली संपूर्ण पुस्तक कंप्लीट करून घेण्यासाठीच आहे. म्हणजे आपल्याला याच्यात खंड पाडायचा नाहीये आणि आपल्याला याच्यात जेवढे काही टॉपिक दिलेले आहेत हे सगळं पुस्तक आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. ही जेवढी अनुक्रमणिका आहे आणि हे मेनली पुस्तक आहे सरळ सेवेसाठीच बनवलं आहे सरांनी. आणि ह्या पुस्तकावरचं इंट्रोडक्टरी लेक्चर पण मी बनवलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, तुम्ही ते पण जाऊन बघू शकता, किंवा तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, मी तुम्हाला लिंक शेअर करेन. बघा, आजचा पहिला प्रश्न काय आहे, अकोला जिल्हा महाराष्ट्राचे डॅश डॅश प्रशासकीय विभागामध्ये आहे. तर कोणत्या, तर अमरावतीमध्ये. तर आता आपलं काम काय आहे, अमरावती प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. तर याच्यावर मी ट्रिक काय केलेली आहे, तर अमरावतीत ये वाशी, अमरावतीत 1-2 मिनिट मी तुम्हाला दाखवून देते. बरं, मी तुम्हाला सांगून देते की ती ट्रिक मी अशी बनवलेली होती की अमरावतीत ये वाशी, बुलढाण्यावरून केले घेऊन. आणि माझ्या त्या व्हिडिओला एका स्टुडंटने कमेंट केली होती की अजून सोपी ट्रिक, मग त्याने अबू अवाय अशी ट्रिक दिलेली होती. अबू अवाय, अ फॉर अमरावती, बू फॉर बुलढाणा, अ फॉर अकोला, वा फॉर वाशिम आणि य फॉर यवतमाळ, ही त्या मुलाने दिलेली ट्रिक होती. त्याची ही ट्रिक चांगली आहे शॉर्ट फॉर्म मध्ये, आणि माझी लक्षात ठेवायची असेल लक्षात ठेवू शकता, ज्याच्यात सगळे जिल्ह्यांची नावं येऊन जातात. अमरावतीत ये वाशी, बुलढाण्यावरून केले घेऊन. ही झाली एक ट्रिक. आता ही ट्रिक कशाच्या उद्देशाने केली होती, तर प्रत्येक प्रशासकीय विभागातला सगळ्यात मोठा जिल्हा आणि सगळ्यात छोटा जिल्हा माहिती असावा, त्या दृष्टीने ही ट्रिक केली होती. फॉर एक्झाम्पल, ती ट्रिक अशी होती की अमरावतीत म्हणजे अमरावती प्रशासकीय विभाग, ये वरून यवतमाळ हा सगळ्यात मोठा जिल्हा आणि वाशिम हा सगळ्यात छोटा जिल्हा. अमरावतीत ये वाशी अशी ती ट्रिक होती ना. तर अमरावती सगळ्यात आधी घेतलं म्हणजे अमरावती प्रशासकीय विभाग, ये आधी घेतलं वर म्हणजे यवतमाळ हा सगळ्यात मोठा जिल्हा, ये वाशी म्हणजे काय, वाशिम, त्याच्यातला अमरावती प्रशासकीय विभागातला सगळ्यात छोटा जिल्हा. राहील लक्षात. आणि पुढे मग मी जोडलं काय होतं, बुलढाण्यावरून केले घेऊन. हे याच्यासाठी की तुम्हाला अमरावती प्रशासकीय विभागातले सगळे जिल्हे एकत्र लक्षात राहावे, त्याच्यासाठी माझी ही धडपड होती. ठीक आहे. पण नंतर मग माझ्या डोक्यात हे पण आलं की अमरावती प्रशासकीय विभागातले जे काही सगळे जिल्हे आहेत ते क्षेत्रफळानुसार आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग त्याच्यासाठी एक वेगळी ट्रिक आहे, ती कशी नीट लक्षात घ्या. कसं लक्षात ठेवायचं, अमरचा बुल अकेला, नीट लक्षात ठेवा, अमरचा बुल अकेला. म्हणजे अमरकडे एक बैल आहे, त्याला आपण बुल म्हणू, आणि तो एकटाच आहे. अमरचा बुल अकेलावरून, अमरचा वरून अमरावती, बुल वरून बुलढाणा, अकेलावरून अकोला. ही एक सेंटरला मधली टिक झाली. आणि ह्या वाक्याच्या सुरुवातीला लावायचं यवतमाळ, शेवटी लक्षात ठेवायचं वाशिम. कारण आपल्याला ऑलरेडी हे तर माहिती आहे, अमरावती प्रशासकीय विभागातला सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे, यवतमाळ, आणि सगळ्यात छोटा जिल्हा आहे वाशिम. मग त्याच्यावरून तुम्हाला एवढं तर लक्षात राहिलं ना की यवतमाळ मोठा जिल्हा, वाशिम छोटा जिल्हा. मग सेंटरचे जिल्हे लक्षात ठेवायचे, अमरचा बुल अकेला. मग आपलं याच्यावरून सगळी ट्रिक आपली व्यवस्थित पाठ होऊन जाते की
पहिले येतं यवतमाळ, त्याच्यानंतर येतं अमरावती, त्याच्यानंतर येतं बुलढाणा, त्याच्यानंतर येतं अकोला, त्याच्यानंतर येतं वाशिम. ठीक आहे, मी आता तुम्हाला लिहून दाखवत नाहीये म्हणून कदाचित तुम्हाला थोडं समजायला जड जात असेल. 1-2 मिनिट. हे बघा, हे ते माझे शॉर्ट जो व्हिडिओ आहे. अमरावती प्रशासकीय विभागातले जिल्हे. अमरावतीत ये वाशी बुलढाण्यावरून केले घेऊन. याच्यात अमरावती प्रशासकीय विभागात सगळ्यात मोठा जिल्हा आहे यवतमाळ, सगळ्यात छोटा जिल्हा आहे वाशिम. आणि अमरावती प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम कसा आहे? यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम. कळलं? आता याच्यात काय मी तुम्हाला सांगितलं, यवतमाळ आणि वाशिम तर तुमच्या लक्षात राहतच आहे ना, बरोबर. आणि मग मधले फक्त लक्षात ठेवा, अमरचा बुल अकेला, अमरावती, बुलढाणा, अकोला. आणि मग ह्याच व्हिडिओ खाली एका मुलाने कमेंट केलेली बघा, अबू अवाय, ही ट्रिक त्याने सांगितलेली आहे. हां, कोणाचीही लक्षात ठेवा, तुमचं उत्तर सुटण्याशी मतलब आहे. पुढे बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती. महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग. पालघर जिल्ह्यात डॅश डॅश येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे, तर कोणतं? वाढवण बंदर. महाराष्ट्रात दारूबंदी कोणत्या जिल्ह्यात उठवली? तर चंद्रपूर जिल्ह्यात. चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते? तर हुप्री. ठीक आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते? तर इचलकरंजी. कोल्हापूर शहरातील साठमारी हा परिसर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? तर कुस्तीसाठी. रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे? तर कर्जत या ठिकाणी. रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा तालुका कोणता? तर महाड. ठीक आहे, महाड. आता आपण बघून घेऊ, जास्त तुम्हाला मग एक लक्षात पण राहून जाईल, व्हिज्युअलायझेशन झालं तर. बघा आता हा आहे, हे बघा ह्या रंगाचा दिसतोय, हा आहे रायगड दिसतोय. आता महाड दिसतोय, हा तालुका, हा सगळ्यात मोठा तालुका आहे. कशात? तर रायगड जिल्ह्यात. राहील लक्षात? पुढे बघा, आणि रायगडमध्ये जे भात संशोधन केंद्र आहे ते कुठे सांगितलं? कर्जतमध्ये. कर्जत बघा इथे आहे वरती. हां, आणि महाड कुठे आहे? थोडं नाही, म्हणजे साऊथला. नीट राहील लक्षात, कर्जत आणि इकडे महाड. पुढे बघा, जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर अलिबाग येथे आहे. ठीक आहे, राहील लक्षात, अलिबाग येथे आहे. रायगडवरच आपण किती प्रश्न बघितले आता, बघून घ्या. पुढे बघा, ठीक आहे, हे झालं आपलं. आता बघा, रायगड जिल्ह्यात 1930 साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणते? तर चिरनेर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे? तर नागपूर येथे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे? नागपूर येथे. आणि आपण यापूर्वीच जो पहिला पाठ बघितला होता त्याच्यावरही आपण काय बघितलं होतं बघा, इथे तो प्रश्न दाखवतीये. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? तर मोझरी या ठिकाणी. आणि मोझरी कुठे आहे? अमरावती येथे. राहील लक्षात? मुद्दामून मी दोन्ही प्रश्न तुम्हाला दाखवून दिले. विद्यापीठ म्हटलं तर नागपूर, आणि जर तो गुरुकुंज आश्रम विचारलं तर मोझरी तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. पुढे बघा, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन राज्यात डॅश डॅश येथे कार्यरत आहे, तर कुठे? पुणे येथे. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन. नंतर गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती. बघा पुढे, कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात डॅश डॅश येथे आहे, तर माहुली या ठिकाणी आहे. आता याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची जस्ट मी तुम्हाला इमेज शेअर करते, दाखवते, म्हणजे की मी सगळे जे कृष्णा आणि तिच्या उपनद्या त्यांचा संगम कुठे कुठे झालेला आहे आणि मग ते सगळं कसं लक्षात ठेवायचं याचा एक 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर त्याचीच ही इमेज आहे, मी तुम्हाला दाखवते. तर ही त्या व्हिडिओचीच इमेज आहे. बघा, मध्ये कृष्णा नदी आहे आणि ह्या तिला येऊन मिळणारा नद्या.
आता आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे कृष्णा आणि वेण्णा. कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम कुठे होतो? माहुली या ठिकाणी होतो. ठीक आहे. आणि मी ट्रिक काय केली होती, कृष्णाने बाहुलीची वेणी घातली. आता बाहुलीवरून माहुली लक्षात ठेवा आणि कृष्णाने वरून कृष्णा नदी आणि वेणी घातली वरून वेण्णा नदी असं लक्षात ठेवा. आता याच्यावरच पुढे पण एक प्रश्न आहे जो मी तुम्हाला आत्ताच सांगते. कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यात डॅश डॅश येथे झाला आहे. बघा, कृष्णा कोयना यांचा बघा प्रीती संगम इथे मी लिहिलंय पेन्सिलने, तर कुठे झालाय? कराड येथे झालाय. याच्यासाठी मी ट्रिक बनवली आहे KKK, म्हणजे कृष्णा कोयना कराड, आणि तो संगम आहे प्रीती संगम. तर अशा पद्धतीने कृष्णा आणि तिला येऊन मिळणाऱ्या ज्या कोणत्या नद्या आहेत त्यांच्या ठिकाणी कोणते कोणते संगम होतात आणि तिथे काय नावं आहेत, कोणत्या तालुक्यात होता किंवा ते ठिकाण कोणतं आहे याच्यावर तो व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर आत्ता मी तुम्हाला फक्त जस्ट रेफरन्स दिला की ह्या पद्धतीने कृष्णा नदीवर हे 2 प्रश्न संगमावर विचारण्यात आलेले आहेत. आपण आता पुढे वळूया. बघा पुढचा प्रश्न, प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पुढे बघा, सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य कोणासाठी राखीव आहे? तर हरणांसाठी. ठीक आहे, हरिण. नीट लक्षात ठेवा, सांगलीमध्ये आहे काय? तर सागरेश्वर अभयारण्य. कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर अमरावतीमध्ये आढळतात. ठीक आहे. नांदेड जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर एकूण 16 तालुके आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण किती? 16 तालुके आहेत. पुढे बघा, नांदेड सोबत अजून असा कोणता जिल्हा आहे की ज्याच्यात 16 तालुके आहेत? तो पण लक्षात ठेवा, तो आहे यवतमाळ. हा, आणि यवतमाळ आपण काय बघितलं? तर अमरावती प्रशासकीय विभागातला सगळ्यात मोठा जिल्हा. आणि इथे यवतमाळमध्ये पण लक्षात ठेवा 16 तालुके आहे. यवतमाळ आणि नांदेड राहील लक्षात. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बघू. बघा, तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेड लगत आहे? तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेड लगत आहे? तर आदिलाबाद. पुढे बघा, कोणते पर्यटन स्थळ नांदेड जिल्ह्यात नाही विचारतायत? तर कोणतं? लोणार सरोवर. लोणार सरोवर कुठे आहे? मग बुलढाणामध्ये. नाथसागर हे धरण कोठे आहे? तर पैठणी येथे. स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे? तर देवळाली नाशिक येथे. महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता? पालघर. मग त्याची स्थापना कधी झाली आहे? 1 ऑगस्ट 2024 ला. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? तर महाबळेश्वर या ठिकाणी. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर चंद्रपूर जिल्ह्यात. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर ठाणे. पुढे बघा, नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदियामध्ये. सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? तर छत्रपती संभाजीनगर. तर आता हे मी पाठ कसं केलेलं की कशातून कोणता जिल्हा निर्माण झाला? छत्रपती संभाजीनगरचं पूर्वीचं नाव होतं काय? औरंगाबाद. मग त्याच्यावरून मी लक्षात ठेवलं की औरजाल असं लक्षात ठेवलं होतं, म्हणजे औरंगाबादमधून जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली. पुढे बघा, संत गोरोबा कुंभार यांची समाधी ढोकी तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धाराशिव, म्हणजे कुठे? उस्मानाबाद येथे. बघा, संत गोरोबा कुंभार यांची समाधी ढोकी तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धाराशिव. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? नाशिकमध्ये. महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे? जळगाव या ठिकाणी. भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे? तर नायगाव जिल्हा बीड. भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे? तर नायगाव जिल्हा बीड. याला मी मुद्दामून हायलाइट करून ठेवते.
भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कोठे? तर नायगाव, जिल्हा बीड. पुढे, गजानन महाराजांचे वास्तव्य व समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर ठरलेले शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणामध्ये. शेगाव कुठे? बुलढाणा जिल्ह्यात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून महत्त्व असलेले औंढ्या नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हिंगोलीमध्ये. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून महत्त्व असलेले औंढ्या नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हिंगोली जिल्ह्यात आहे. आता यावर मी पूर्वी काय केलेलं आहे की महाराष्ट्रातले जे काही ज्योतिर्लिंग आहे ते कशा पद्धतीने पाठ करायचे किंवा माहिती असायला पाहिजे ते त्याच्यावर मी एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवला होता, तो मी तुम्हाला दाखवून देते. आणि ॲक्च्युली ज्योतिर्लिंगांवर 3 मी शॉर्ट्स बनवले होते, त्याच्यापैकी एकच दाखवते बघा. नमस्कार, आज आपण महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग बघणार आहोत. तर ते आपण पश्चिम पासून पूर्वेकडे जे जिल्हे जातात त्यानुसार बघणार आहोत. तर पश्चिमेकडे असणारे जिल्हे पुणे आणि नाशिक आहे. तर आपण पुण्यापासून सुरुवात करू. पुण्यामध्ये आहे भीमाशंकर, नाशिकमध्ये आहे त्र्यंबकेश्वर, मग येतो छत्रपती संभाजीनगर जिल्हा, तिथे आहे घृष्णेश्वर, मग बीडमध्ये येतं परळी वैद्यनाथ आणि शेवटी जो जिल्हा आहे तो हिंगोली, त्याच्यात आहे औंढ्या नागनाथ. पुन्हा एकदा रिपीट करते. पुण्यात आहे भीमाशंकर, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यात आहे परळी वैद्यनाथ आणि हिंगोलीमध्ये आहे औंढ्या नागनाथ. धन्यवाद. ठीक आहे, पुढे बघा. कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यात डॅश डॅश येथे आहे. तर कराड येथे. मी आत्ताच दाखवलं तुम्हाला. शहानूर हे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? तर मेळघाट. शहानूर हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. पुढे बघा. कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धाराशिव. कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? धाराशिव. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. नांदेड जिल्हा वगळून कोणत्या जिल्ह्याचा समावेश नांदेड पोलीस परिक्षेत्रात येतो? तर परभणी, लातूर, हिंगोली. परभणी, लातूर, हिंगोली. पुढे, कोणत्या जिल्ह्याच्या सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही विचारले त्यांनी. ठीक आहे, आता त्याचं उत्तर आहे धाराशिव. पण आपण जस्ट एक बघून घेऊ, कारण एका ठिकाणी थोडं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहे, तर आपल्याला ते जरा बघावंच लागणार आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता ही जी इमेज आहे ही गुगल सर्च इमेज आहे. ठीक आहे, मी तुम्हाला पुस्तकात पण दाखवते. आता जर तुम्ही नीट विचार केला, आता तुम्ही जर इथे नीट बघताय, झूम केल्यावर बघतो, आता जर आपण पुस्तकात बघितलं ना, तर हा जो पॉइंट आहे ना, हे तिन्ही गोष्टी एकत्र आल्यासारख्या वाटतात जर आपण पुस्तकात पाहिलं तर. बघा, हे बघा, हा आहे परभणी, दिसतोय, हा आहे परभणी आणि हा तो पॉइंट. मग प्रश्न हा पडतो की वाशिम याला लागून आहे का नाहीये? वाशिम याला लागून आहे. तर बघा, इथे नीट बघितलं ना, तर वाशिम परभणीला अजिबातही लागून नाहीये, मध्ये ही लाईन येते जर आपण याच्याकडे नीट ऑब्झर्व केलं तर. तर म्हणूनच मी ही इमेज झूम करण्यासाठी ही इमेज घेतली आणि तुम्हाला मी पुस्तकावरून पण दाखवणार आहे. तर आपण काय बघून घेऊ आता? वाशिमच्या सगळ्या सीमा बघून घेऊ. ठीक आहे, सॉरी, वाशिम नाही, परभणीच्या. बघा, हा आहे परभणी, दिसतोय ना. बरं, मी दुसरा मॅप घेते, जरा इथे तुम्हाला जरा गोंधळ झाल्यासारखं वाटेल आणि मलाही नीट दाखवता येत नाहीये. 1-2 मिनिट फक्त. बघा, आता परभणी. मी तुम्हाला म्हणत होती ना की पुस्तकात ते 4-5 जिल्हे इथे एकत्र आल्यासारखे दिसतात. तो मॅप हा म्हणत होती मी. आधीचा जो मॅप दाखवला त्याच्यात वाशिम अगदी वेगळं वाटतंय. तर बघा, हा आहे परभणी. मग परभणीला लागून काय काय आहे आपल्याला बघायचं आहे. आपण हा मॅप पण सोबत ठेवूया.
हां, आता बघा, जर आपण परभणीचा विचार केला आणि हा मॅप जर बघितला तर आता नीट ऑब्झर्व करा. आता ॲक्च्युली मलाही नीट माहिती नाही आहे आणि मी शोधायचा प्रयत्न केला तर मला कुठे सापडलं नाही. जर तुम्हाला कन्फर्म माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगा. आता हे जे इथे वरती आलं आहे, हे जे टोक आहे ते आहे हिंगोली जिल्ह्याचं, बरोबर. तर मला असं वाटतं बुलढाण्याची पण सीमा नसावी परभणीला आणि वाशिमची पण नसावी असं मला वाटतंय. पण तुम्हाला जर कन्फर्म माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. दिसतंय तुम्हाला, हा आहे हिंगोली जिल्ह्याचं इकडे टोक आलं आहे. त्यामुळे बुलढाणा परभणीपासून वेगळा झालेला आहे आणि इकडे वाशिम परभणीपासून वेगळा झालेला आहे. मग आता आपल्याला परभणी बघायचं आहे तर इकडे आहे हिंगोली, इकडे आहे नांदेड, इकडे आहे लातूर, इकडे आहे बीड आणि इकडे आहे जालना. ठीक आहे, बघा पुन्हा बघूया. आता मी तुम्हाला म्हटलं हे 5 जिल्हे एकत्र आल्यासारखे दिसतात, स्टार सारखे, पण आपल्याला बघायचं आहे परभणीला लागून नेमकं काय आहे. तर जर तो झूम करून मॅप बघितला तर मी बुलढाणा आणि वाशिम माझ्या दृष्टीने नाही वाटतंय, पण फर्म जर मला कळालं तर मी नक्की तुम्हाला सांगेल, पण फर्म मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. पण जे माहिती आहे ते बघा, हिंगोली आहे, नांदेड आहे, लातूर आहे, बीड आहे आणि जालना आहे. ठीक आहे, आणि मग वाशिम आणि बुलढाणा कट कसा होतोय म्हणजे परभणीपासून, तर हिंगोलीचा असं टोक इकडे पुढे येतं आणि बुलढाणा पण दुसरीकडे दिसतो. हे बघा, याच्यावरून मी असं गेस करती आहे. तरी तुम्ही पण सर्च करा आणि सांगा. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. हे मी तुम्हाला कन्फर्म नाही सांगत, जे मला दिसतंय मी त्यावरून सांगते आहे. समजा आयोगाचा एखादा प्रश्न असेल आणि आयोगाने एखादं उत्तर दिलं असेल, असं जर कधी कन्फर्म झालं तर आपण त्यानुसारही कन्फर्मेशनकडे जाऊ शकतो. पण आत्ता तरी सध्या माझ्याकडे खात्रीशीर मी नाही सांगू शकत तुम्हाला. पुढे बघा, पुढे औंढ्या नागनाथ देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हिंगोलीमध्ये, जे आपण इतक्यातच पाहिलं. अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे तर साबरमती. नागपूर हे डॅश डॅश या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे तर मुंबई कोलकाता. खरोसा लेण्या डॅश डॅश जिल्ह्यात आहे तर लातूर जिल्ह्यात. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर 15 तालुके आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. मग 15 तालुके असणारे आपण बाकीचे पण जिल्हे बघून घेऊ. जसं आपण नांदेड आणि यवतमाळ बघितलं, त्याच्यात किती 16 तालुके होते. आपण आता काय बघतोय, 1-2 मिनिट. आपण आता नांदेड आणि यवतमाळचे बघितले की किती तालुके आहेत. तर त्याच्यात 16 तालुके आहेत. 15 तालुके असणारे बघा, चंद्रपूर, रायगड, नाशिक आणि जळगाव. चंद्रपूर, रायगड, नाशिक आणि जळगाव याच्यात किती तालुके आहेत? 4 जिल्ह्यात 15 तालुके आहेत. चंद्रपूर, रायगड, नाशिक, जळगाव. लिहून काढते मी तिथे. बरं ठीक आहे, तुम्ही नोट्समध्ये लिहा, मी काय आता इथे लिहित नाही कारण इथे लिहायला जागा नाही आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगायचं आहे का? चंद्रपूर झाला, रायगड, नाशिक आणि जळगाव. रायगड, नाशिक आणि जळगाव. 1-2 मिनिट. ठीक आहे, पुढे बघा. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे तर वैनगंगा नदीमुळे विभागली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे तर वैनगंगा नदीमुळे. पुढचा प्रश्न बघा. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे तर परभणी येथे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगडमध्ये. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता? नंदुरबार. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पांझरा.
पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण डॅश डॅश नदीवर आहे तर मुठा. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार. धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा कोणत्या साली निर्माण झाला तर 1998 साली. आता याच्यावर पण माझे शॉर्ट्स व्हिडिओ आहे, तर कसं लक्षात ठेवायचं ते सांगते. आता बघा, धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा कोणत्या साली निर्माण झाला त्याचं लक्षात कसं ठेवा की धुळे नंदू असं सोबत लक्षात ठेवा, म्हणजे धुळ्यातून नंदुरबार निर्माण झाला. पण मग आपल्याला हे लक्षात ठेवायचं की नेमकं नंदुरबार सोबत अजून कोणता जिल्हा निर्माण झाला, आपल्याला हे पण नीट लक्षात राहायला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी ट्रिक काय आहे आणि कोणत्या साली निर्माण झाले आहेत हे पण माहिती असू द्या की 1 जुलै 1998 साली कोणते नंदुरबार आणि वाशिम हे जिल्हे निर्माण झालेले आहेत. मग लक्षात कसं ठेवायचं की 98 मैल बारचा वास, 98 मैल बारचा वास, 98 म्हणजे 1998, 1 जुलै 1998, बार म्हणजे नंदुरबार आणि वास म्हणजे वाशिम. तर मग त्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता वाशिम कसं लक्षात ठेवा, जसं धुळे नंदू तसं अकोवाशी, अकोल्यातून वाशिमची निर्मिती झालेली आहे. राहील लक्षात, मी तर ह्या पद्धतीने पाठ केलेला आहे. धुळे नंदू अकोवाशी राहील लक्षात. पुढे, कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही तर बकरवाल. पुढे बघा, बीड जिल्ह्यातील कोणते ठिकाण धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते तर नारायणगड. बीड जिल्ह्यातील नारायणगड हे ठिकाण धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते, नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर बीड. पुढे, मांजरा नदी कोणत्या तालुक्यात उगम पावते तर पाटोदा. आता पाटोदा हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर बीडमध्ये आहे. बघा मी तुम्हाला दाखवते, हा आहे बीड, दिसतोय हा आडवा, आणि बीड जिल्ह्यातला हा आहे पाटोदा, आणि पाटोदा येथे काय मांजरा नदीचा उगम होतो. पुढे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे तर गडचिरोलीमध्ये. विदर्भात एकूण जिल्हे किती तर एकूण 11 आहेत. विदर्भात एकूण 11 जिल्हे आहेत. कोणत्या विदर्भीय महिलेस अनाथाची माय म्हटले जाते तर सिंधुताई सपकाळ. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे तर भिवंडी येथे. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर यवतमाळमध्ये. अकोला जिल्ह्यातील वीज निर्मिती केंद्राचे ठिकाण कोणते तर पारस. मुळा मुठा नद्यांच्या काठावर कोणते शहर वसले आहे पुणे. 0 माईल स्थान कोणत्या शहरात आहे नागपूर येथे. डॅश डॅश हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध साक्षर जिल्हा होय तर कोणता सिंधुदुर्ग. पुढे बघा, प्रसिद्ध अभिनेता राजा गोसावींचा जन्म सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश येथे झाला तर सिद्धेश्वर कुरोली. साताऱ्यामधल्या सिद्धेश्वर कुरोली येथे. आता कसं लक्षात ठेवा, तारा शेवटी तारा येतं ना, तारा म्हणजे काय स्टार, आणि स्टार म्हणजे काय अभिनेता. मग राजा गोसावी हे जे स्टार आहेत, अभिनेते आहेत, त्यांचा जन्म कुठे सिद्धेश्वर कुरोली सातारा येथे झाला. इसवी सन 1920 मध्ये सातारा रोडला डॅश डॅश यांनी डिझेल इंजिन बनवणारा देशातील पहिला कारखाना सुरू केला तर कूपर. 1920 मध्ये सातारा रोडला कूपर यांनी डिझेल इंजिन बनवणारा देशातील पहिला कारखाना सुरू केला. सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश ही नगरपंचायत आहे तर मलकापूर. सातारा जिल्ह्यातील मलकापूर ही नगरपंचायत आहे. पुढे, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली तर 1 मे 1981ला. मग तेव्हाच अजून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली तर कसं लक्षात ठेवा तर त्याच्यासोबत जालनाची पण निर्मिती करण्यात आली. लक्षात कसं ठेवाल, 1 मे 1981ला सिंधुदुर्ग आणि जालनाची निर्मिती करण्यात आली तर लक्षात ठेवा 81 किलोमीटर सिंधू जाईल. किती किलोमीटर सिंधू जाईल 81 किलोमीटर सिंधू जाईल. मग 81 वरून 1981, सिंधूवरून सिंधुदुर्ग आणि जाईलवरून जालना. पण हे लक्षात ठेवा की 98 मैल काय आहे, 98 मैल आहे बारचा वास, आणि 81 किलोमीटर सिंधू जाईल, म्हणजे 81 आणि 98
हे ट्रिक्सच्या याच्यात गफलत करू नका. सिंधू किती किलोमीटर जाईल? 81 किलोमीटर जाईल. बारचा वास कुठपर्यंत येतो? 98 मैल येतो, असं लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? अंबोली. महाराष्ट्रातील अनुक्रमे पहिला व दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग आणि दुसरा वर्धा. पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? महामार्ग क्रमांक 17. पुढे बघा, देऊळगाव राजा तालुक्यात खडकपूर्ण नदीवरील प्रकल्पाचे नाव काय? तर चोखा सागर. ठीक आहे. आता देऊळगाव राजा तालुका, तिथे काय? खडकपूर्ण नदीवरील प्रकल्पाचे नाव चोखा सागर. आता चोखा सागर म्हटलंय आणि देऊळगाव राजा बघा इथे दिसतंय. इथे आहे सिंदखेड राजा, त्याच्यावरती आहे काय? देऊळगाव राजा. आणि हे कुठे आहे? तर बुलढाणा जिल्ह्यात. ते पण तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे. पुढे बघा, पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली डॅश डॅश ही पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे. तर सह्याद्री. उस्मानाबाद जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? उस्मानाबाद जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर विजापूर. संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोठे घेतली? तर आळंदी या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आज या पुस्तकातले काही प्रश्न बघितलेले आहेत. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.